ॲडमिरल नाविद अशरफ, पाकिस्तानी नौदलाचे प्रमुख. रविवारी 26 ऑक्टोबरला त्यांनी भारत पाकिस्तानच्या सागरी सीमेवरच्या एका वादग्रस्त प्रदेशाला भेट दिली. सर क्रिक असं या प्रदेशाचं नाव. यावेळी अशरफ यांनी आम्ही पाकिस्तानच्या सागरी सीमेच्या प्रत्येक इंचाचं रक्षण करू असं वक्तव्य केलं. अशरफ यांनी या प्रदेशाला भेट देणं ही घटना मोठी आहे. याचं कारण म्हणजे सध्या सर क्रिक या प्रदेशावरून भारत आणि पाकिस्तानात निर्माण झालेली तणावाची स्थिती. भारताने या प्रदेशात लष्करी सरावाची घोषणा केली. यामुळे पाकिस्तानची धाकधूक वाढली. याला उत्तर म्हणून पाकिस्तानी सैन्याने सिंध आणि दक्षिण पंजाब मधल्या सदर्न कमांडला हाय अलर्टवर ठेवलंय. याशिवाय हवाई दल आणि नौदलाला कोणत्याही आक्रमक कारवाईला उत्तर देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. एकूणच काय तर सर क्रिकच्या मुद्द्यावरून आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरू होण्याची चिन्ह आहेत. पण ज्या सर क्रिकवरून दोन्ही देश आमने सामने आलेत त्या प्रदेशाचा वाद नेमका आहे काय? भारताने इथे लष्करी सराव करण्याचा अर्थ काय? यामुळे पाकिस्तान एवढा चिंतेत का आलाय? दोन्ही देशांसाठी हा प्रदेश एवढा का महत्वाचा आहे? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी सर क्रिक प्रदेशात सुरू असलेल्या ताज्या हालचालींबाबत माहिती घेऊ. सर क्रिक हा भारत आणि पाकिस्तानच्या सागरी सीमेवर असलेला एक दलदलीचा प्रदेश आहे. भारतीय सैन्याने या भागात 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान लष्करी सराव करण्याची घोषणा केली. भारतीय सैन्यानं या सरावाला त्रिशूल असं नाव दिले. या सरावासाठी भारताने या प्रदेशात 12 दिवसांसाठी नोटीस टू एअरमन म्हणजेच नोटाम जारी केलाय. याचा अर्थ हा की या 12 दिवसात या प्रदेशातून कोणतंही विमान प्रवास करू शकणार नाही. 12 दिवस हा प्रदेश नो फ्लाय झोन असेल. आता भारतानं पाकिस्तान बॉर्डरवरच हा इशारा दिल्यानं पाकिस्तानची चिंता वाढली आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार भारताने या प्रदेशात लष्करी सरावाची घोषणा केल्यानंतर पाकिस्ताननेही आपल्या सैन्याच्या तिन्ही दलांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. पाकिस्ताननं अनेक कमांड्स आणि एअर बेसेसला हाय अलर्टवर ठेवल्याची बातमी आहे. खास करून बहावलपूर स्ट्राईक कॉर्प्स आणि कराची कॉर्प्सना हाय अलर्टवर ठेवण्यात आले. याशिवाय शोरकोट, बहावलपूर, रहीम यार खान, जेकबाबाद, भोलारी आणि कराची इथल्या एअरफोर्सच्या बेसेसनाही स्टँड बायवर ठेवण्यात आले. पण भारताने या प्रदेशात फक्त लष्करी सरावाची घोषणा केली असताना पाकिस्तानात एवढी खळबळ का उडाली आहे? तर यामागचं कारण म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला दिलेला इशारा. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी सर क्रिकच्या मुद्द्यावरूनच पाकिस्तानला कडक इशारा दिला होता. राजनाथ सिंह यांनी 6 ऑक्टोबरला गुजरातच्या भूज जवळच्या मिलिटरी बेसला भेट दिली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले होते, जर पाकिस्ताननं सर क्रिकच्या परिसरात कुठलाही धाडस दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर इतकं जोरदार असेल की यामुळे इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून जाईल. 1965च्या युद्धात भारतीय सैन्य लाहोरपर्यंत पोहोचलं होतं. आता पाकिस्ताननं लक्षात ठेवावं की कराचीचा एक रस्ता सर क्रिक मधूनच जातो. गेल्या काही काळापासून पाकिस्तानी सैन्याची या भागातली हालचाल वाढली होती. याला उत्तर म्हणून राजनाथ सिंह यांच्याकडून पाकिस्तानला हा इशारा देण्यात आला. राजनाथ सिंह यांच्या इशाऱ्यानंतर महिनाभरातच भारताने या प्रदेशात लष्करी सरावाची घोषणा केली. सध्या भारताच्या तिन्ही दलाच्या सैनिकांनी या प्रदेशातली आपली उपस्थिती वाढवली आहे. यामुळे आता पाकिस्तानला धडकी भरली आहे. भारत सर क्रिकच्या प्रदेशातून एखादं मोठं पाऊल उचलू शकतो असं पाकिस्तानला वाटतंय. यामुळेच पाकिस्ताननेही आपल्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवलंय. पण ज्या सर क्रिकच्या मुद्द्यावरून दोन देशांमधला तणाव एवढा वाढलाय तो वाद नेमका आहे काय? हा प्रदेश दोन्ही देशांसाठी एवढा महत्त्वाचा काय हे आपण समजून घेऊ. सर क्रिक म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेला 96 किलोमीटर लांबीचा दलदलीचा प्रदेश. तो गुजरातमधल्या कच्छच्या रणच्या पश्चिमेला आहे. हा प्रदेश कच्छला पाकिस्तानच्या सिंध प्रांतापासून वेगळा करतो. सर्वात आधी 1908 साली या प्रदेशावरून तेव्हाच्या ब्रिटिश इंडियाच्या कच्छ आणि सिंध प्रांतात वाद निर्माण झाला होता. हा वाद सर रिचर्ड क्रिक नावाच्या एका ब्रिटिश सर्वेक्षकानं सोडवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. तेव्हापासूनच या भागाला सर क्रिक असं म्हटलं जातं. पण याला ऐतिहासिक पुरावा नाहीये. स्थानिक रहिवासी या भागाला बाणगंगा असं म्हणतात. 1908 साली कच्छचे राव महाराज आणि सिंध प्रांताचे राज्यकर्ते यांच्यात सर क्रिकच्या सीमेवरून वाद निर्माण झाला होता. त्या काळी हा प्रदेश ब्रिटिश इंडियाच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत येत होता. 1911 साली बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारनं हा वाद सोडवण्यासाठी या क्षेत्राचं सर्वेक्षण केलं. ज्यानंतर 1914 सालच्या बॉम्बे गव्हर्नमेंट रिझोल्युशनमध्ये हा सीमावाद सोडवण्यात आला. या ठरावावर कच्छचे राजा आणि सिंध प्रांताच्या सरकारनं स्वाक्षरी केली होती. यानंतर पुढचे काही वर्ष हा मुद्दा शांत राहिला. 1947 साली ब्रिटिश इंडियाची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन देश वेगळे झाले. फाळणीनंतर कच्छ भारताचा भाग बनला तर सिंध प्रांत पाकिस्तानात गेला. पण तेव्हापासून सर क्रिकवरून या दोन देशांमध्ये वाद सुरू झाला.
झालं असं की 1914 साली जो ठराव झाला होता त्याच्या पॅरा 9 मध्ये म्हटलं होतं की कच्छ आणि सिंध मधली सीमा सर क्रिकच्या पूर्वेस आहे. याचा अर्थ सर क्रिक हा सिंधचा भाग होता. त्या काळी या भागाचा नकाशाही जारी करण्यात आला होता. पण 1925 साली ब्रिटिश सरकारने या भागात पुन्हा एकदा सर्वेक्षण केलं. त्यावेळी या ठरावात एक पॅरा जोडण्यात आला. त्यानुसार कच्छचं रण हा सिंध प्रांतापासून वेगळा दाखवण्यात आला. सिंध प्रांताच्या दक्षिणेकडची सीमा कच्छच्या उत्तरेला दाखवण्यात आली. 1947 साली फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानने दावा केला की पॅरा 9च्या आधारे सर क्रिक हा त्यांच्या सिंध प्रांताचा भाग आहे. पण भारतानं 1925 सालच्या दुरुस्तीच्या आधारे दावा केला की कच्छचे रण ऐतिहासिकदृष्ट्या कधीही सिंध प्रांताचा भाग नव्हतं. त्यामुळे सर क्रिक या कच्छच्या उत्तरेकडच्या भागावर पाकिस्तानचा दावा निराधार आहे. तेव्हापासूनच भारत आणि पाकिस्तानमध्ये या प्रदेशावरून वाद आहे. हा वाद 1965 साली आणखीनच तीव्र झाला. 25 एप्रिल 1965 ला पाकिस्ताननं कच्छच्या रणमधल्या एका भारतीय चौकीवर हल्ला केला. हा हल्ला 1965 सालच्या भारत पाकिस्तान युद्धाचं कारण बनलं. या युद्धात भारतानं पाकिस्तानचा दारुण पराभव केला. त्यावेळी भारतीय सैन्य लाहोरपर्यंत घुसलं होतं. त्यानंतर भारतानं कच्छच्या प्रदेशात लक्ष द्यायला सुरुवात केली. 1968 साली सर क्रिकचा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला. भारतानं म्हटलं की 1819 साली कच्छचा राजा आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात एक करार झाला होता. तेव्हापासूनच कच्छच्या सीमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दोन्ही देशांना सर क्रिकच्या वादावर परस्पर तोडगा काढण्यास सांगितलं. पुढे 2000 सालापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या, पण हा वाद काही सुटला नाही. 2000 सालानंतर पाकिस्तानने या भागातल्या आपल्या हालचाली वाढवल्या. त्यानंतरही दोन देशांमध्ये अनेक वेळा चर्चा झाली, पण तोडगा निघाला नाही. पण 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यापासून दोन देशांमध्ये कोणतेही औपचारिक चर्चा झालेली नाही. या दरम्यान दोन्ही देशांतल्या मच्छीमारांना पकडण्याच्या घटना घडल्या, पण सैन्यामध्ये कोणतीही मोठी चकमक झाली नाही. पण सध्या या प्रदेशावरून दोन देशांमधला तणाव मात्र वाढलेला आहे. आता सर क्रिक हा भाग दोन्ही देशांसाठी एवढा महत्त्वाचा का आहे ते पाहू. सर क्रिक आणि आसपासच्या अरबी समुद्राच्या परिसरात तेल आणि वायूचे साठे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यासोबतच या भागात मोठ्या प्रमाणात मासेही आढळतात. त्यामुळे दोन्ही देशांसाठी हा भाग महत्त्वाचा आहे. याशिवाय सर क्रिक पासून कराची बंदराचं अंतर फक्त 200 किलोमीटर आहे. कराची ही पाकिस्तानची आर्थिक राजधानी आणि देशातलं सर्वात मोठं बंदर आहे. तसंच पाकिस्तानचं ग्वादर बंदर सुद्धा इथून फक्त 350 किलोमीटर अंतरावरच आहे. 2015 पासून हे बंदर चीन डेव्हलप करते. त्यामुळे सर क्रिकवरून चीन आणि पाकिस्तानच्या महत्त्वाच्या बंदरांवर आणि नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवणं भारतासाठी सोपं आहे. त्यामुळे भारतासाठी हा भाग एवढा महत्त्वाचा आहे. गेल्या काही वर्षात पाकिस्तानी सैन्याने या भागात आपली उपस्थिती वाढवली आहे. पाकिस्ताननं सर क्रिकमध्ये किनारी नौका, रडार, मिसाईल आणि एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केले. पाकिस्ताननं 2019 नंतर इथे 4 मरीन असॉल्ट क्राफ्ट म्हणजेच युद्ध नौकाही तैनात केल्यात. 2025 पासून पाकिस्ताननं इथे सबमरीन्सही तैनात वाढवली. अनेक रिपोर्ट्सनुसार पाकिस्तान या भागात आणखी नौदल जहाजं तैनात करण्याच्या प्लॅनिंगमध्ये. आता भारत याला कसं उत्तर देतोय? तर डिसेंबर 2022 मध्ये गृह मंत्रालयानं 50 कोटी खर्च करून इथे काही बंकर्स, 42 फूट उंच टॉवर आणि 3 बॉर्डर पोस्ट बांधण्यास मंजुरी दिली. याशिवाय या भागातल्या तरंगत्या चेकपोस्टवर 70 ते 80 बीएसएफचे जवान सतत लक्ष ठेवून असतात. यावर्षी बीएसएफ आणि नौदलामध्ये चांगल्या कोऑर्डिनेशनसाठी जॉईंट कंट्रोल सेंटर सुरू करण्यात आलं. याद्वारे पाकिस्तानच्या हालचालींवर रडार आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जातं. आता भारतानं 30 ऑक्टोबर पासून या भागामध्ये लष्करी सरावाची घोषणा केली. यासोबतच हा प्रदेश नो फ्लाय झोन जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे पाकिस्तानची धाकधूक वाढली. काही दिवसांपूर्वी राजनाथ सिंह यांनी जो इशारा दिला होता त्यानंतर हा सराव होत असल्यामुळे याचं महत्त्व वाढलंय. भारताने या सरावाला रेग्युलर मिलिटरी एक्सरसाइजच म्हटलंय. तरी पाकिस्तान यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. पाकिस्तानच्या नौदल प्रमुखांनी या भागाला भेट दिल्यानं तणाव आणखीनच वाढलाय. आता या तणावाचं रूपांतर एखाद्या संघर्षात होतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.